आंब्याच्या सीझनमध्ये आपण वेगवेगळ्या आंब्याच्या रेसिपीज नेहमीच करत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आंब्याचं कस्टर्ड कसं करायचं ते बघूयात। नमस्कार आणि बरंच काही मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। एक लाईक नक्की करा। अगदी साधं सोपं आणि कमी साहित्यात होणारं हे आंब्याचं कस्टर्ड कसं करायचं बघूयात। साठी एका कढईमध्ये मी 2 मोठे कप दूध घेतलेलं आहे। तुमच्याकडे जे दूध येत असेल गाईचं किंवा म्हशीचं यासाठी कुठलंही दूध चालेल। अर्धी वाटी मी इथं साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। एक मोठा चमचा व्हॅनिला कस्टर्ड पावडर मी इथं घेतलेली आहे। हे मी आता छान मिक्स करून घेते। यामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे। आपण आता मंद गॅसवर हे सतत ढवळत शिजवून घेऊयात। कस्टर्ड पावडरमुळे आपल्या या कस्टर्डला छान दाटपणा आणि टेस्ट पण छान येणार आहे। आता दुधाला छान दाटपणा आलेला आहे। मी इथं गॅस बंद केलेला आहे। आपलं कस्टर्ड छान थंड झालेलं आहे। ते मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता आपण हे कस्टर्ड फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवूयात। इथे मी एक केशर आंबा घेतलेला आहे आणि मी आता त्याची सालं काढून घेते। आता या एका आंब्याचा गर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आपल्या थंड झालेल्या कस्टर्डमधलं थोडंसं दूध मी इथे बाजूला काढून ठेवणार आहे। आता हा तयार झालेला आंब्याचा पल्प मी आपल्या कस्टर्डमध्ये घालून घेते आणि हा पल्प आता छान मिक्स करून मी एकजीव करून घेते। कस्टर्डमध्ये आपला आंब्याचा पल्प छान मिक्स झालेला आहे आणि या कस्टर्डला खूप छान रंग आलेला आहे। आता मी हे फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवते। आता इथं मी एक दुसरा आंबा घेतलेला आहे आणि त्याची मी इथं सालं काढून घेते। सालं काढल्यानंतर मी आंब्याचे अशा पद्धतीनं बारीक चौकोनी तुकडे करून घेते। मस्त अशा बारीक चौकोनी आकाराच्या आपल्या आंब्याच्या फोडी तयार आहेत। मी इथं खूप बारीक तुकडे केलेले आहेत। तुम्ही थोडेसे मोठे पण ठेवू शकता। अगोदर जे बाजूला मी प्लेन कस्टर्ड काढून ठेवलं होतं या कस्टर्डचे 3 ते 4 चमचे मी पहिल्यांदा घालून घेते। यानंतर बारीक केलेले आंब्याचे तुकडे घालून घेऊयात। त्यानंतर आपण आंबा मिक्स केलेलं कस्टर्ड यावर घालून घेऊयात। यासाठी आपलं कस्टर्ड फ्रीजमध्ये छान थंड झालेलं पाहिजे। सजावटीसाठी वरून आपण परत आंब्याचे पीसेस घालूयात।
आणि सजावटीसाठी ही 2 पुदिन्याची पानं. मस्तच, आपलं हे मँगो कस्टर्ड तयार आहे. मस्तच, आपलं हे मँगो कस्टर्ड जितकं छान दिसतंय तितकंच ते छान झालंय. तुम्ही हे मँगो कस्टर्ड नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका. लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.